अर्थ म्हणजे आशय जीवनाचा मिनिंग. अर्थ ना जीवनाचा आशय समजल्यानंतर जी अवस्था येते त्याला अर्थना असं म्हणतात. प्रार्थना प्रत्येक धर्म परंपरेमध्ये प्रार्थना आहे. ख्रिश्चनांची प्रार्थना त्यांच्या बायबलमधून, मुसलमानांची प्रार्थना त्यांच्या कुराणमधून आणि हिंदूमध्ये अनेक प्रार्थना. प्रत्येक महाराजांनी एक एक प्रार्थना आवाज म्हटला जातो. एकदा लावून पुन्हा पुन्हा बदल होते तर वाढू कमी नका एक कायम हे पहिले ठरवलं पाहिजे. काल मी सायंकाळी सांगितल्याप्रमाणे इतर धर्मामध्ये फक्त संख्या वाढवणे. मी स्पष्टच बोलतो आज, कोणाला काही वाटत फक्त संख्या वाढवायच्या, इन्क्रीज द नंबर. मग ती संख्या वाढवण्याकरता अत्याचार करा, जाळपोळ करा, मारपीट करा, काही पण संख्या वाढवा. हा धर्म आहे, हा धर्म आहे. डुकरांची संख्या खूप वाढवायची, डुकरच आहेत ती शेवटी. संख्या वाढवून उपयोग काय? धर्माच्या नावावर व्यक्तीची संख्या वाढवणं हा धर्म आहे का? धर्म म्हणजे मानवाने परमेश्वराला जाणलं पाहिजे, आत्म्याला जाणलं पाहिजे, तो धर्म आहे. संख्या वाढवणं धर्म नाही. म्हणून इतरांच्या प्रार्थना त्यांची संख्या वाढवणं हाच आहे. वैदिक परंपरेमध्ये प्रार्थना म्हणजे संख्या वाढवणं नव्हे, स्वतःला जाणणं, आपल्या जीवनाचा अर्थ समजायचा आणि कसं वागायचं, कसं वागायचं आणि कसं वागायचं हे सकाळी उठणं ठरवलं पाहिजे. मी असा आज वागला तसं आपण एक आपला रोजचा कार्यक्रम ठरवतो, डायरी लिहितो, आज असंच मला ही कामं करायची आहे. त्याप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर आपण जे ठरवतो असं मला व्हायचं आहे त्याचं नाव आहे प्रार्थना. प्रार्थना असा शब्द इंग्लिशमध्ये नाही, उर्दूमध्ये नाही. इंग्लिशमध्ये प्रेयर म्हणतात, पण तो बिंगामध्ये ती प्रेयर वागता कशी तर विरुद्ध वागतं. प्रार्थना आपण बोलतो तसं वागलं पाहिजे, त्याला अर्थ आहे. म्हणून प्रार्थना वैदिक परंपरेमध्ये सकाळी उठण्याचा संकल्प करायचा असा तो आहे, त्याचं नाव प्रार्थना. आता अनेक प्रार्थना आहे, पण आपण त्याच्यापैकी 3 लोक घेतलेले लोक येत्या त्याचा वेळ असल्या 15-20 मिनिटं जास्त होऊन गेले. पहिला श्लोक घेतला आहे आपण वेदांत. सध्या हिंदू परंपरेमध्ये महाराजांनी प्रार्थना वाढली, त्यांच्या महाराजांनी स्वतः म्हणायची झाली प्रार्थना. चूक आहे. वैदिक परंपरेमध्ये व्यक्तिपूजन नाही, तत्वपूजन असं आहे. व्यक्तिपूजन सुद्धा वाढलं. आता भारतामध्ये काही लोकांनी त्यांचे स्वतःचे फोटो लावण्याची एक योजना आली. नाव घेतले, रामा आणि कृष्णाचे फोटो आमच्या घरातून बाहेर चालले. रामकृष्णाचे फोटो दिसत नाही. त्या ठिकाणी जे आमचे महाराजांनी करतात त्यांचे फोटो ठेवणं सुरू झालं आहे. हा प्रमाद आहे. रामकृष्ण आमचे आदर्श त्याचे फोटो राहिले, त्याच्या ठिकाणी फोटो त्यांच्या प्रार्थना होतात व्यक्तिगत. त्या महाराजांचं गुणगान गायचं, ते सगळे हे धर्म वाढवतात, बंद केले. रामकृष्ण आमच्या जीवनाचे आदर्श आहे, त्यांचे फोटो राहिले. आता आजकाल नवीन सुरू झाले तरुण लोकांमध्ये सिनेमा जाऊच्या ठिकाणी त्यांचे फोटो. आतापर्यंत तो एक मुलगा होता, तो मुसलमान काय मुसलमान काय त्याचं नाव आमिर खान. त्याचं होतं बरं सुंदर म्हणून, पण तो पाकिस्तानी झालेला नव्हता, त्याच्यावर कोणी विचार नाही. आता नवीन आलाय ऋतिक. रामाकृष्णाचे फोटो नाही. रामकृष्णापेक्षा हे किती पोरं आहेत, ते सुंदर आहेत का? रामकृष्ण सर्वांना सुंदर, जीवन सुंदर आहे. ते बदल होतं. तर म्हणून सांगायचं हे जे महाराज आज वाढत चालली
त्यांचे घरी फोटो असतात आणि त्यांच्याच प्रार्थना म्हणतात. चूक आहे. प्रार्थना जीवनाचा आदर्श आहे, उद्देश आहे. मी काय करणार पण त्यावर प्रूफ यायची प्रार्थना. म्हणून वैदिक परंपरेमध्ये व्यक्तिपूजन नाही, व्यक्तिगत उदाहरण नाही, आदर्शाचं पूजन. राम आणि कृष्ण आमचे आदर्श आहे, व्यक्तिपूजन नाही आहे, आदर्शाचं पूजन. पहिला जीवन कसं वागायचं, काय करायचं. पहिला जीवन गणिताचा सिद्धांत प्राग पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. ऐकलं काय? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण म्हणजे कंप्लीट, पण ते पूर्ण राहून शून्य आहे. पूर्ण शून्य, शून्य आहे, पूर्णही आहे. हा सुद्धा सिद्धांत. ओम पूर्णमदः, तेही शून्य आहे, हेही शून्य आहे. 0 + 0 किती मिळणार? 0. 0 - 0 0. 0 × 0 0. 0 ÷ 0 हे सारं एकच झालं आहे. परिपूर्ण आहे, कमी होत नाही, वाढत नाही. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आणि ते पूर्ण आहे. इतर परंपरेमध्ये स्पष्ट नावं द्यायची. कृष्ण कृष्ण नावाने मानवाला पापात जन्म झाला म्हणून मानतात. अदामी ही करतात. खोट्या गोष्टी. अनंत मागच्या जन्मात कुठे गेलो होतो म्हणून या जन्मात मानव देह मिळाला. बहुताच कांची जोडी म्हणून अनंत आपण पुण्य केले म्हणून मानव देह मिळाला. इतर परंपरेमध्ये मानवाला पापात मानतात म्हणून त्यांचा जो मसीहा असतो तो त्यांचा उद्धार करतो. मानव स्वतःचा उद्धार नाही करतो. चुकीची चिंता. मानव स्वतःचा, मानव हाच परमेश्वर आहे. त्याला फक्त ज्ञान होत नाही म्हणून. नरकरणी करे तो नरका नारायण हो. उत्तम कर्म करू, आपण परमेश्वर आहोत. म्हणून पहिला श्लोक घेतला आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मला पूर्ण व्हायचं आहे, मला आत्मा परमात्मा व्हायचं आहे, मला राम आणि कृष्ण व्हायचं आहे. राम आणि कृष्ण आमच्या आहे. दुसरा श्लोक घेतला. मग कसं करायचं? सगळ्यांना घेतलेला. एकट्याचा उद्धार वैदिक परंपरेने मानला नाही. एकट्याचा मोठा बंगला आहे, तसे नगर नगराचे बंगले आहेत सगळीकडे. आपल्याकडून पैसे घेतात, नाचतात, म्हणतात आणि आपल्यापैकी पैसे मोठमोठे बंगले बांधतात. एक जण जेवतो, रक्की मलाही बाजू, दुसरा त्याला खायला मिळत नाही, नाही जाणार, त्याला पहिले अतिथीला पहिले जेवतात. एखादा खूप उत्तम बंगला आहे आणि दुसरा झोपडी झोपतो, नाही त्याला तरी आपल्यावर आय साम्यवाद वैदिक करतो. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सर्वं आपण बोलूया, जेवण करूया. आता सांगतोच फक्त नाव घेतो. एक महाराज आहे, तो युवती काढतो, पेट्रोल काढतो, श्रीमंत करता. अरे भाकऱ्या काढलो तू, रोजच्या भाकऱ्या काढला, आपण गरीबाला घेऊन घाल, किती तुला पुण्य मिळेल. पेट्रोल काढतो, युवती काढतो, तमाशे म्हणले लोकांना बनवतात. पुढे त्याची लोक भाकरी काढ, कितीतरी विचारी झुकेल वाढली. हा आहे वैदिक साम्य. मी जेवायला बसलो आहे आणि दारावर पुढे आला भिकारी, आपल्या जेवणाची खाली त्याला दिली पाहिजे. हा आहे अतिथी. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सौर्यं करवावहै. आम्ही वेदवान सगळे सीमेवर आपले सैनिक शत्रूच्या विरुद्ध लढतात. आम्ही जे बसून आम्हाला सीमा पाहतो नाही करवावहै. सगळ्यांना वेदवान व्हायचं. तेजस्वी नावही जीवनाच्या प्रत्येक पक्षामध्ये
मजहब आमचा धर्म तोच करा, बाकीच्या माना कापा, आदर माने, हा आदर याचा विरोध झाला. म्हणून वैदिकांनी सांगितलं आम्ही शक्ती मिळवू, बुद्धी मिळवू, शारीरिक बल मिळवू, संख्या बल मिळवू. म्हणजे नाही पण कोणाचा द्वेष करणार, बाकीचे द्वेष करायचं. ख्रिश्चन लोक हिंदूचे ख्रिश्चन करतात, कसे करतात? परमेश्वर मिळालं त्यांना, त्यांच्या दारिद्र्याचा फायदा घेतात, पैसे देतात, लोकांना देतात, ख्रिश्चन होतं आणि मिळालं पण कशा करतात? छोटा विरोध करतात आपल्या धर्माचे. बाकीचे हा धर्म आहे, हा धर्म वैदिक परंपरेमध्ये असं नाही, कोणाचाही द्वेष नाही. सगळ्यावर ऐशी दयाची ही साऱ्या चराचरात आहे. मुलीपासून मानवापर्यंत सगळं हीच आहे. सर्वावर प्रेम करा. हा वैदिक परंपरेमध्ये दुसरा तिसरा महत्वाचा त्या हातात स्मरा सकाळी उठल्याबरोबर स्मरण करतो. कुणाचं? पैशाचं नाही, बँकेत पैसे होते नाही, माझं नाव लौकिक वर्तनपत्र मला पोटायला नाही, हे नाही. स्मरा हृदय, माझ्या हृदयामध्ये स्मृत त्याचं स्मरण करतो. स्मरा हृदय संस्कृत आत्मतत्व. ते कसं आहे? ते सच्चित सुख सदा राहणार. ते होतं आहे आणि राहील. सत्य नेहमी होतं आहे. हे जग आहे म्हणजे सत्य राहणार. सच्चित सुख सुखदायक आहे, दुःखदायक नाही आहे. सुखमय आहे, सुखम आहे. सच्चित सुखम परमहंस गती. परमगती न जाणार. कोणती परमगती? आत्मतत्व. मला का आपण नाही जगाचं नाव मंदिर पाडणं वगैरे चाललं आहे. आमची मशीद पाडली, आणि मशीद नव्हती, मंदिर होती. स्वतः पाहून ते राजकीय पक्ष खोटं भांडलं होतं. ते मंदिर होतं, मशीद नव्हती. खोटे समाजामध्ये शत्रुत्व उत्पन्न करण्यासाठी आहेत त्या राजकीय लोक. त्यांना निवडून यायचं मत पाहिजे. त्या आता संग्राम संस्कृता सच्चित सुखम कुठे आहे? स्वप्नातही आहे. म्हणून स्वप्नाची या साधना आहे. उत्तम स्वप्न पडले. तुकाराम महाराजाला त्यांच्या गुरुचं घडलं, स्वप्नात झालं. म्हणून स्वप्नही चांगली पडली पाहिजे. स्वप्नाची साधना या स्वप्न जागृती जो आपण व्यवहार करतो तेही परमेश्वर आहे. ते ब्रह्मज्ञ आहे, तर ब्रह्म निष्ठल आहे. आत्मतत्व आहे. मी जडशरीर नाही अशा प्रार्थना आहे. आता लोक आठवड्यापासून त्याचं नाव आहे गोमुखास. आता दोन्ही पायसं दोन झाले, दोन्ही पायसे करू टाकू. तर बघ आपण करू. उजवा पाय डाव्या मांडी करू. एक उजवा पाय डाव्या मांडी करू. गुडघ्यावर गुडघा दोन आणि पायाची आणखी मोठे धरून सरळ होतो. आता कर. दोन्ही पाय सोडून उजवा पाय डाव्या मांडी कर. डावा पाय उजवा मांडी आणि गुडघ्यावर गुडघा ठेव. गुडघ्यावर गुडघा पुढे आणि दोन्ही उडी एका ह्याच्यात आहे. आणि
उजवा पाय डाव्या मांडी करतो. उजवा पाय काय करतो चुकी झालं. उजवा पाय डाव्या मांडी खूप अत्यंत उत्तम असतं. ते एकच असं रोज केलं शरीरामध्ये रोग नाही राहणार. शरीराच्या प्रत्येक भागात गव्हाकडे काढे त्याच्यामुळे जे रक्तवाही आणि कोणता हे रोग राहणार औषधांची आवश्यकता नाही. आता त्याला एक मिनिट त्याला श्वास घ्यायचा, 2 मिनिटाचा श्वास करायचा, 3 मिनिटात ढगवली रोग, 4 मिनिटांनी कपाळ समोर करून टाकतो. पाहून श्वास घ्यायचा, 2 3 ढगवली रोग पाहून घ्या, 4 कपाळ समोर गेला. त्या व्यवस्थेत जितका वेळ राहते मंद श्वास घ्यायचा, मंद स्लोली. ज्ञानाशक्ती आहे त्यांनी या अवस्थेमध्ये श्वास न घेता करायचा. कुंडलिनी आवडून आजकाल कुंडलिनी काय प्रश्न मानतात त्यांनी आवडून श्वास घ्यायचा आपण घ्यायचं. आता इथे आपण मानेला भगवंत का लोक हे सांगायचं. या काय महत्वाची वाढ झाली तर अन्न आणि पाणी कमी कमी लागतं. आपण कमी जास्त करतो. कमी पाण्यामध्ये कमी अन्नामध्ये शरीराचं पोषण आणि म्हणून या ठिकाणी आपण जातो. त्याच्यामुळे फिजिकल म्हणजे उत्तम कार्य करून निरोगी शरीर म्हणून आपण एक श्वास 2 मिनिट श्वास डोळ्याची गायवाडी कपाळ डोक्याला सर्व त्यांच्या करावा. आता कपाळात उजवीकडे उजवा पाय खाली असल्यामुळे उजवीकडे कपाळावर थोडं सोपं आहे. दोन्ही कपाळ एक मिनिट श्वास, 2 मिनिट श्वास, 3 मिनिट श्वास, 4 मिनिट कपाळ उजवीकडे तसे 1 2 3 4 कपाळ उजवीकडे राईट आज काय लवचिक आहे उजवीकडे डावीकडे पुन्हा तेच 1 2 3 4
उजवा पाय खाली म्हणून उजवा हात पाठीच्या मध्यात घ्यायचा तळहाताचा सर्व काय लवचिक शरीर उजवा हात पाठीच्या मध्ये उजवा हात पाठीमध्ये तळहाता तळ असं करायचं ते एक मिनिटाचा श्वास 2 मिनिटाचा श्वास 3 मिनिटाची डोळे 4 वेळा कपाळ उघडलं दोन 3 हलवली मंद श्वास ज्याने शक्य आहे त्याने श्वास त्यानंतर अन्न वाढल्याशिवाय कुठलं दिवस लागतात अशी स्थिती पुन्हा एक श्वास 2 श्वास 3 हलवून गेलो 4 उजवीकडे कपाळ हात तसेच ठेवायचे लवचिक शरीर करायचं 2 श्वास 3 हलवून 4 हात तसेच ठेवायचे काही अंशात हात काही शरीर फक्त बंद श्वास ज्याला शक्य आहे श्वास
बंद करायचं कुठलं तरी आपण जमतो तुला राष्ट्रवादी आवडत नाही पुन्हा दिसला त्यानंतर आणखी एक असं घेऊ स्पॉन्डिलायटिस करता फार चांगलं आहे आता वेळी नाही असं पहिलं आसन प्रार्थना ख्रिश्चन लोक आपल्या चर्चमध्ये जातात
गुडघ्यावर उभे राहतात आणि प्रार्थना करतात. आता गुडघ्यावर बस प्रार्थना म्हणून त्याला प्रार्थना असं नाव दिलं. प्रार्थना असं ख्रिश्चन लोक करतात प्रार्थना तशी. गुडघ्यावर उभं राहायचं. गुडघ्या येस स्टँड प्लीज. गुडघ्या हे प्रार्थना असं. याला धरून आता उष्ट असं. उष्ट म्हणजे उंट. उजवा हात पूर्ण 360 अंशाचा करून फिरवायचा. आणि उजव्या टाचीवर ठेवायचं. त्या डावा हाताचा सुरुवात डाव्या टाचीवर. छाती समोर राहणार, मान मागे. छाती समोर राहण्याची, मान मागे. दोन्ही हात दोन्ही हातावर ठेवायचे. मान मागे कुठं वाचलं नाही. त्याच्या नावावर सांगतो स्वामीला सोडतोच आणि जे करून राहतो. साधना करा आणि मगच तुम्हाला प्राप्ती जाते. आता आपण करू.
दोन बोट मुखावर, मधलं बोट नागपुड्यांवर, तर्जनी डोळ्यावर, अंगठी घाला. हात जमिनीला समान असे नाही ठेवायचे, जमिनीला समांतर. हात जमिनीला समांतर. आता मी ज्याला श्वास म्हणे एक म्हणे त्या खूप श्वास घ्या, खूप नंतर श्वास रोखायचा आणि तर्जनी डोळ्यावर किंचित दाबायची. निरळ्या रंग दिसतील, निरळ्या आकार दिसतील. श्वास खूप घ्या, रोखा. तर्जनी डोळ्यात किंचित दाब, किंचित निरळ्या रंग दिसतात, निरळ्या आकार दिसतात. नाना विधान दिव्याणी, नाना वर्णा विशिष्ट, दिव्य रंग दिव्य आकार दिसतात. हळूहळू श्वास श्वास घ्या, रोका. आता कानामध्ये अंगठ्या हात दाबा, निर्णय नाद ऐकू येते. हळू सोडा, पुन्हा श्वास घ्या, खूप घ्या, बंद करा. आता नाकावर ध्यान द्या. सुंदर सुवास येतात, त्या आपल्यातूनच तयार होतात सुवास. त्याच्या शरीरातून सुवास उत्पन्न होतात. त्यांना शास्त्रामध्ये गंधर्व म्हटलं आहे. आपल्यालाच गंधर्व व्हायचं. गंधर्वा गंधर्वा. दोन हळू श्वास सोडणार, पुन्हा श्वास घ्या, रोका. जिव्हाग्रावर ध्यान द्या. निर्णय चवी लागतात, काही न खाता तृप्त होतो माणूस न खाता. दोन हळू श्वास थोडा, घ्या श्वास. कंठावर ध्यान द्या. भगवान नीलकंठ होऊन जा. कंठम गिरीशो वतु नीलकंठा. आपणच नीलकंठ परमेश्वर भगवान. मानवच परमेश्वर आहे, त्याला त्याची जाणीव झाली पाहिजे. इतर धर्मात मानवाला पापा मानलाय, चूक आहे. मानव परमेश्वर आहे, जाणीव झाली पाहिजे. चार हळू श्वास. आता हात सोडा. काही लोकांना अनुभव आले असतील. निरनिळ्या आकार दिसतात, निरनिळ्या रंग दिसतात. ते रंग बोलतात आपल्याशी, जिवंत रंग असतात. त्यांना चंद्र. आता हात सोडा. आहे काही लोकांना सोडा असं वाटत नाही, त्या तंद्रीत राहतात. इथल्या इथे मला अनुभव. आता षटचक्र भेद काल घेतलं होतं, पुन्हा एकदा माहिती काही नवीन आले असेल. आपल्या शरीरामध्ये 7 योगचक्र आहेत. मूलाधार शिवण्या ठिकाणी गुदद्वाराच्या वर, दुसरं चक्र नाभी, तिसरं चक्र हृदय, चौथं चक्र कंठ, 5वं चक्र तालू, जिभेच्या वर, 6वं चक्र भ्रूमध्य आणि 7वं चक्र हे मागं नाही. इथे या ठिकाणी लहान मुलाला हाड नसतं. जन्माला आल्यानंतर हे सहस्रार. काय करायचं? ज्याला मी श्वास म्हणेन, खूप श्वास करायचा. डावा तळ हा त्या उजवा तळा, पाठीचा राहणार सरळ आणि डोळे बंद. श्वास म्हणताना खूप श्वास भरायचा छाती. नंतर ओमचा नाद, पुरुषांचा आणि स्त्रियांचा. आता पुरुषांचे आमचे आवाज 4 पट्ट्या कमी असतात, स्त्रियांचे 4 पट्ट्या वर असतात. ते जमून घ्यायचे. पण सगळ्यांचा आवाज स्वर एक यायला हवा. खूप आनंदी, कुठं असं वाटत नाही. नाद ब्रह्म, ओमचा नाद करायचा आणि मनाला मूलाधारावर केंद्रित करायचं. फोकस युअर माइंड ऑन द फर्स्ट प्लेक्स. भगवान देत कुंडलीने आपण जागृत होतो. आपण डोक्यावर हात ठेवायची गरज नाही. हे सगळं थोतांड आहे. मग श्वास कमी ओम म्हणता म्हणता पुन्हा आम्ही श्वास नाही, पुन्हा श्वास भरा खूप आणि ओम म्हणून मग दुसऱ्यांदा मूलाधाराला स्पर्श करून नाभीवर या ठिकाणी चित्त एकाग्र केल्यावर सर्व शरीराचं ज्ञान योगाला आपण होऊन जातं. कुठे काय गडबड चालली आहे बरोबर कळत.
तिकडे लक्ष द्या, तो आपण नाहीसा होऊन जातो. हे रेखीचे नवीन तंत्र निघाले, आपल्यापासून चोरी गेले त्यांनी, आपल्यापासून चोरलं आहे त्यांनी रेखी. तिकडे लक्ष द्या, दुसरीकडे जायची गरज नाही, आपल्याच येतात. पुन्हा श्वास सोडा, पुन्हा श्वास घ्या, हो भरा. त्यानंतर ओम म्हणून मूलाधाराला स्पर्श, नाभीला स्पर्श, हृदयावर स्थिर. या ठिकाणी शरीर आल्यानंतर साऱ्या ब्रह्मांडाचं ज्ञान होतं. मी सर्वात आहे, आय एम एव्हरीवेअर. मुंगीपासून मानवापर्यंत सारे एक आहे, हा अनुभव प्रत्यक्ष येतो. म्हणून वैदिक परंपरेमध्ये इतर प्राण्यांचे, त्यांचे प्राण घेऊन मांस खात नाहीत. त्यांचे प्राण घेऊन मांस खायचं, म्हणजे आपल्याला मारलं, आपलं कोणी मांस खाल्लं कसं वाटेल मग तुम्हाला? वैदिक परंपरेत मांस नाही आहे. आपण करतो, चूक आहे, काही गरज नाही मांस खायची. आपले दात सपाट आहे, असे काय म्हणायचं मराठीमध्ये, टोकदार नाही आहेत मांस तुडायला. मुखापासून गुरुद्वारापर्यंत आपल्या आतड्यांची लांबी 22 फूट आहे. मांसाहारी प्राण्याची लांबी 16 आणि 18 फूट असते. मानवाचा आहार मांसाहार आपण खातो चुकीनं, बुद्धीचा दुरुपयोग आहे. मांसाहार केला आत्मज्ञान होणार नाही, नाही स्पष्ट सांगतो. मांसाहार सोडलाच पाहिजे. अमेरिकेत, इंग्लंडमध्ये आता मांसाहार सोडून राहिले. तो आमच्या इथे मांसाहार सुरू झाला आहे पुन्हा. आता ब्राह्मणही मग खायला लागले, आणि आम्ही तरी ब्राह्मण आहोत, वारेवर ब्राह्मण. मांस हा माणसाचा आहार नाही, हा सुटतो. त्यानंतर कंठम, भगवान नीलकंठ आपण होतो, निर्णय ना देतात. चंद्राचं दर्शन होतं, म्हणून शंकराच्या माथ्यावर चंद्र दाखवलाय, तो त्याचा हा अर्थ आहे. 5वं चक्र तालू, जिभेच्या वर. रोज हे आपण केल्यानंतर आयुष्यातून एकदा केव्हा ते एकच हे पडतो जिभेवर, वन्स इन लाईफ. इच्छा असेल तर तुम्हाला मरण मिळेल, नाही तर राहू शकत. इच्छा मरण येतो, काम झालं की मग चाललंय. पुन्हा श्वास घ्यायचा ओम म्हणून, आणि मूलाधार, नाभी, हृदय, कंठ, तालू व भ्रूमध्यावर यायचं. सर्व ज्ञान होतं. ज्ञान आपल्यात आहे, बाहेर नाही आहे. पुस्तकं वाचल्यानंतर माहिती मिळेल, ज्ञान प्राप्त होणार. साधन केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. वैदिक परंपरेमध्ये साधना आहे ज्ञानाकरता. ख्रिश्चन मुसलमानामध्ये साधना नाही, नुसते गळे कापायचे आणि संख्या वाढवायची. कन्व्हर्शन, परमेश्वर मिळाला त्यांना, फालतू धंदे. हिंदू कधी असं करणार नाही, आपल्या तृप्त राहील. जो असेल मुसलमान मुसलमान, ख्रिश्चन ख्रिश्चन, हरकत नाही. कन्व्हर्शन नाही हिंदू, प्रेमाने सर्व ज्ञान इथे, ऑल नॉलेज कम्स. पण शेवटचं हे मूलाधार, नाभी, हृदय, कंठ, तालू, भ्रूमध्ये सहस्र. आत्मा आणि परमात्मा एक आहे, मी सारा विश्वात्मक आहे असा प्रत्यक्ष अनुभव होतो. ही चक्र आहेत. रोज ही ध्यान साधना आहे. अनेक ध्यानाचे प्रकार आहेत, पण हा ध्यानाचा प्रकार सगळ्यात उच्च आणि फार सोपा आहे. रोज करा, ध्यान खोल लागेल, सर्व ज्ञान आपण प्राप्त होतो. इतर साधना करायची काही असो, त्या देवाची पूजा करा, त्या देवाची पूजा, इथे तिथे नारळ फोडा, इथे हार चढवा आणि बदमाशा करा, प्रवचनं करा. प्रवचनाने ज्ञान होतं का? साधना केली पाहिजे. उपनिषदात सांगितलं आहे, नाय महात्मा प्रवचन न लभ्या. प्रवचन देऊन माय ऐकून ज्ञानप्राप्ती होत नाही. कशाने ज्ञानप्राप्ती? साधना करा. नामजप केलं तरी चालेल, पण मनापासून करा, दाखवण्याकरता नाही करायचं. नाम संकीर्तन साधन बाई सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. सर्व पाप जळ, माणूस शुद्ध होईल, परमेश्वर होईल. ही वैदिक परंपरा. षटचक्र भेद रोज करा, योगी होताल, सर्व ज्ञान प्राप्त होईल. डावा तळहा, त्यावरून उभा, पाठीचा कणा सरळ आणि डोळे बंद. आता आत पहा. श्वास म्हटल्यानंतर श्वास घ्या, एक म्हटल्यानंतर, आणि ओमचा नाद करीत मूलाधारावर एकेका चक्रावर ध्यान द्यायचं. डोळे बंद, श्वास खूप घ्या, खूप. मूलाधारावर ध्यान, मूलाधार
काही छान करतात. श्वास खूप घ्या. ओ